यवतमाळ हादरले. केंद्रीय मंत्रिपदाचे आमिष दाखवून भाजपा समन्वयकाची फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल. यवतमाळच्या राजकीय वर्तुळात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री दर्जाचे मानाचे पद मिळवून देण्याचे आमिष दाखवून भाजपच्या जिल्हा समन्वयकाला 50,000 रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांची या प्रकरणात आर्थिक फसवणूक झाली आहे. पोलिसांनी लौकिक फुलकर, गणेश राठोड आणि विश्वजित राठोड या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी केंद्रीय राज्यमंत्री दर्जाच्या पदासाठी तब्बल 20 कोटी 50 लाख रुपयांची मागणी केली होती. तसेच टोकन अमाउंट म्हणून 1 कोटी रुपयांचा तगादा लावला होता. आरोपींनी 42 विविध महामंडळांची बनावट यादी आणि कागदपत्रे दाखवून भुतडा यांचा विश्वास संपादन केला होता. संशयाल्याने नितीन भुतडा यांनी माजी मंत्री मदन येरावार यांच्या कार्यालयात स्पाय वायफाय मेंटल क्लॉक बसवून आरोपींच्या संभाषणाचे छुपे रेकॉर्डिंग केले. या भक्कम पुराव्याच्या आधारे फसवणुकीचा प्रकार उघड आला. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून या रॅकेटमध्ये अजून कुणाचे हात गुंतले आहे याचा तपास यवतमाळ पोलीस करत आहे. राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या व्यक्तींना टार्गेट करणाऱ्या अशा टोळींपासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.